आम्हाला कसल्याही पद्धतीचा त्रास नाही. आमची छाती दुखत नाही, आम्हाला दम लागत नाही. आमचं हृदय पूर्णपणे हेल्दी आहे. असा दावा करणारे बरेच पेशंट्स आम्हाला रोज ओपीडीत भेटतात. तर चला जाणून घेऊया, खरंच आपलं हृदय एवढा हेल्दी आहे? आपल्या हृदयाची जनरल हेल्थ ग्रॉसली माहीत करण्यासाठी हार्ट रेट म्हणजेच की हृदयाची गती हा एक महत्वाचा पॅरामीटर आहे. हृदयाच्या गतीसंबंधीचे 3 महत्वाचे आकडे आपल्याला बऱ्याच महत्वाच्या गोष्टी सांगून जातात व हे 3 आकडे प्रत्येकालाच माहीत असायला हवेत. पहिला आहे मॅक्सिमम हार्ट रेट म्हणजेच की अधिकतम हृदयाची गती. हा तो आकडा आहे की ज्यापुढे व्यायामादरम्यान गती गेली तर हृदयासाठी हानिकारक ठरू शकतं. व्यायामादरम्यान होणारे ऍक्सिडेंट्स, हार्ट अटॅक्स व अरिथमियाज ही गती माहीत असल्याने टळू शकतात. अधिकतम हार्ट रेट कॅल्क्युलेट करण्याकरिता आपण 220 मधून आपले वय वजा करत असतो. तर जर का उदाहरणार्थ मला माझे मॅक्सिमम हार्ट रेट कॅल्क्युलेट करायचे असेल तर 220 मधून मी 35 ला वजा करीन आणि आन्सर येईल 185, जो की माझा मॅक्सिमम हार्ट रेट आहे. तर आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण कितीही कठोर किंवा कठीण व्यायाम करत असू तरी आपली हृदयाची गती मॅक्सिमम हार्ट रेटच्या 80 किंवा 90% वर जायला नको. दुसरा महत्वाचा पॅरामीटर आहे रेस्टिंग हार्ट रेट म्हणजेच की बसल्यावर किंवा आराम करत असताना हृदयाची गती. या हृदयाची गतीचे नॉर्मल रेंज आहे 60 ते 100. मेडिसिनमध्ये एक म्हण आहे की देवाने आपल्याला एक विशिष्ट हृदयाच्या गतीचा आकडा दिलेला आहे. या आकड्यापर्यंत आपण जेवढ्या उशिरा पोहोचू तितके जास्त वर्ष आपण जगू शकू. म्हणजेच रेस्टिंग हार्ट रेट हा जितका कमी असेल तितकाच हेल्दी तुमचा हृदय आहे. तिसरा व सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे हार्ट रेट रिकव्हरी. हार्ट रेट रिकव्हरी म्हणजे मॅक्सिमम हार्ट रेट व रेस्टिंग हार्ट रेट मधला डिफरन्स. हा आकडा कॅल्क्युलेट करायला आपण 5 ते 7 मिनिटाचा जॉग करतो व स्मार्ट वॉचच्या मदतीने मॅक्सिमम हार्ट रेट कॅल्क्युलेट करतो व त्यानंतर 1 मिनिटाचा रेस्ट घेतो व आपण रेस्टिंग हार्ट रेट कॅल्क्युलेट करतो. मॅक्सिमम हार्ट रेट मधून रेस्टिंग हार्ट रेटचा आकडा वजा करतो. हा आकडा जर का 18 पेक्षा जास्त असेल तर आपला हृदय बऱ्यापैकी हेल्दी आहे. तर आजच या 3 आकड्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या हृदयाची हेल्थ जाणून घ्या.